हाय गाईज, चला दुपारची वेळ होती, मस्त सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं आणि आंघोळ वगैरे पण झालेली मस्तपैकी. दुपारचा 1 वाजलेला, गाणे लावून मस्त कामं वगैरे सगळे आटपून घेतलेली. वंशी पण मस्ती चालू होती आणि सकाळ सकाळ कुट्टीचं आणि माझं तुतू मेमे झालं. कारण की का ते सांगते, ह्या कपाटामुळे. कारण की त्याला सकाळी कपडे भेटत नव्हते म्हणून त्याची खूप चिडचिड झालेली आणि म्हणून आज विचार केला पहिला ते कपाट आवरून घेऊया. कारण ज्या कारणामुळे झगडे होतात ते पहिलं आवरून घेतलेलं बरं आहे. म्हणून पटापट आवरायला घेतलं. पहिला माझ्या साड्यांचं सेट केलं, कारण त्याच जास्ती इकडे तिकडे डुलत होत्या. मस्त ते सेट केलं. नंतरून जो माणूस तापलेला त्याच्याच पहिला कप्पा घेतला करायला. पटापट घड्या वगैरे करून घेतल्या छान त्याच्या कपड्यांची वगैरे. आणि काय पोटाने दिलं ना सिग्नल की भूक लागले, म्हणून पहिला पेटपूजा फिर कामदुजा. मस्त जेवायला घेतलंच तेवढ्यात काय लाईटीने दिला धोका. सकाळी कुट्टीने दिला धोका, आता लाईटीने दिला धोका. आणि मग काय टाईमपास केला थोडा इकडं तिकडं, कारण गरमी तर खूप होत होती. मग लाईट आल्यावरती पहिला आवरून घेतलं सगळं. आणि काय करणार, कारण गरमीच तेवढी होती म्हणून पटकन आवरून वगैरे घेतलं. आणि मी पेटीकोट किंवा पर्कल मी असे ठेवते, कारण कलरसुद्धा दिसतात आणि पटकन घेतासुद्धा येतात. तुम्ही कशात ठेवता नक्की सांगा. मग काय सगळं आवरून झालं. तुम्हाला काय वाटतं, एवढं कपाट बघून कुट्टी खुश होईल काय? नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि मस्त सगळं सेट करून घेतलं बघा छानपैकी, साड्या वगैरे सगळं व्यवस्थित. आणि नंतरून वंशी आणि माझी थोडीशी मस्ती बाहेर बसून चालू होती. वंश पोयम वगैरे बोलत होता छान आणि मी ऐकत होती, कारण कंटाळा येत होतं. सगळं आवरून वगैरे झालं, खूप लेट झालेलं, 5 वाजलेलं. मग झोपून पण फायदा नाही, म्हणून असं टाईमपास चालू होता आमच्या दोघांचा. मग पटापट रेडी झाली, कारण जिमला जायचं होतं. मग कुट्टीने मला जिमला वगैरे सोडलं. आता काय नवऱ्याचा राग कुठं काढणार, मग जिममध्येच काढला ना वर्कआउट करून. असा पण घाम निघणार तसा पण निघणार, म्हणून छान वर्कआउट वगैरे केलं. आणि नंतरून मग कुट्टी घ्यायला आला. आणि काय कुट्टीचा चेहरा बघून, कारण त्याने आज शेविंग केलेली, म्हणून चेहरा बघून मला एवढं हसायला येत होतं. काय तिथंच भांडण मिटून गेलं ना आमच्या दोघांचं पण. नाही जास्ती दिवस चालवायचं नाही दोघांचं मॅटर, बरोबर आहे ना. मग पटापट हसी मजाक वगैरे झालं आमचं तिघांचं पण मस्तपैकी. मग पटापट घरी आलो आणि घरी आमचा डुल्लू एवढा कुट्टीशी मस्ती करत होता विचारू नका, कारण त्याला तोच आवडतो. कुट्टी तेच ते वंचे बाप्पा. चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.